नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। संध्याकाळ झालेली आहे, प्रीत सुद्धा ऑफिस मधून आलेला आहे आणि त्याची मॉर्निंग शिफ्ट चालू झालेली आहे। तर मस्त दोघांसाठी चहा बनवलाय। चहा झालाय आमचा, गुळाचा चहा घेतो आम्ही, तुम्हाला माहिती असेलच, आमचे ब्लॉग बघत असाल तर तुम्ही। तर गुळ कपामध्ये घेतलेला आहे, तर चहा उठते। काल खूप दमलो, अक्षरशः दमलो, तरी पण प्रीतला कामाला जायचं, तरी पण 4 वाजता सकाळी उठला प्रीत आणि ऑफिसला गेला। आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी मुंबईवरून म्हणजे CST वरून क्रॉफर्ड मार्केटमधून काय काय शॉपिंग केलेली आहे, प्लस डीमार्ट मधून मी कोणत्या कोणत्या गोष्टी घेतलेल्या आहेत। माझं दूध सुद्धा झालेलं आहे इथे। आता आरामात संध्याकाळ झालेली आहे, जेवण सुद्धा करायचं आहे मला, म्हणजे आरामात सगळं सामान सुद्धा लावेल आणि तुमच्यासोबत गप्पा पण करेल की काय काय सामान घेतलेलं आहे, कशी बार्गेनिंग करायची तिथे गेल्यानंतर आणि कोणती वस्तू आम्ही कितीला घेतली ते। तर आजच्या ब्लॉगला खूप मजा येणार आहे। जी शॉपिंग आणलेली आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आता पहिले चहा घेतोय आणि लाईट गेलेली आहे। आमच्याकडे हाच प्रॉब्लेम असतो गावाकडे राहण्याचा की लाईट जाते, थोडासा तरी पाऊस पडला की लाईट जाते, असं 5-5 मिनिटांनी लाईट जाते येते असं चालू आहे, म्हणून मी इथे बॅटरी लावून ठेवली होती। आता चहा घेतो आणि मग लाईट आल्यानंतर मग तुम्हाला मी सामान दाखवते। A few moments later. झालं का ग जेवण? चालू आहे, लाईट येते जाते, मग पहिले विचार केला की पहिले आपण जेवणच करून घेऊया, मग सामान दाखवी मी तुम्हाला। आणि मला सामान सुद्धा काढायचं आहे, कालपासून तशाच पिशव्या मी भरून ठेवलं, अजिबात सामन्याला हात सुद्धा लावला नाही। तर लाईट 5 मिनिटांनी येते, परत 5 मिनिटांनी जाते, असं चालू आहे इकडे। प्लस बाहेर खूप जोराचा पाऊस पडतोय, त्याच्यामुळे असेल मे बी। तर इकडे भात ठेवले आणि आज मी बनवणार आहे मुगाची भाजी। तर पहिली हळदीवर मी शिजून घेते आणि त्याच्यामध्ये एक वांग टाकलेलं आहे, जास्त बटाटा वगैरे होतो म्हणून मी आज फक्त एक वांग बारीक असं केलं आणि त्याला टाकलं, म्हणजे ती ग्रेव्हीसाठी मस्त लागेल। तर आज मुगाची भाजी आहे आणि दुपारी मी तिखट वरण केलं होतं, मुगाची भाजी आणि तिखट वरण भात आणि पापड भाजेन मी, असं आमचा सिंपल डिनर आहे आजचा, असं ठरवलंय। आणि मग जेवल्यानंतर मी सामान दाखवेन तुम्हाला, म्हणजे जेवण बनवून ठेवी है ना, काय करायचं जेवण बनवून ठेवी, मग सामान काढूया आणि मग थोड्या वेळाने जेवूया, असं चालू आहे। कारण लाईटीचा काय भरोसा नाही, कधी लाईट जाते सांगू शकत नाही। तर असं चालू आहे माझं। आणि आता थंडी वाजायला लागलेली आहे, 2 दिवस भरपूर पाऊस पडतोय, थोडा अर्धा महिना जरा गायब झाला होता, आता परत पडायला लागलेला आहे। आता परवा मे बी कृष्ण जन्म आहे, म्हणजे पाऊस पडायला पाहिजे। केवढं सामान आहे बघ, 2 पिशव्या हॉलमध्येच बसते, एवढं सामान आणलंस? येस, अर्धा तासामध्ये सगळं सामान आम्ही घेतलेलं आहे, शॉपिंग केलेली आहे। आणि या पिशव्या ज्या आहेत त्या पण आम्ही क्रॉफर्ड मधून घेतलेल्या आहेत, त्या तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल, आम्ही पिशव्या घेत होतो। किती बोलायला तर ह्या पिशव्यांचं 200 चालेल त्याचं, 180 पर्यंत 150 ला घेतले आपण। 150 ला एक मिळाली आम्हाला, देतच नव्हता। जूटची नाहीये काय, कॅनव्हास काय बोलत होते ते, जूटच्या खराब होतात, जूटच्या खराब होतात, अगोदर आमच्याकडे होत्या मग त्या खराब झाल्या, मग मी या घेतल्या। क्रॉफर्डला मस्त स्वस्तामध्ये पिशव्या भेटतात, फक्त आपल्याला बार्गेनिंग करता आलं पाहिजे। मेन म्हणजे त्या मार्केटमध्ये बार्गेनिंग जमली पाहिजे। पहिल्याच वेळेला गेलं तर आम्हाला काय समजलंच नव्हतं कसं काय करायचे। आता आम्ही खूप वेळा जातोय, म्हणजे खूप वर्ष झाले आम्ही त्या मार्केटमध्येच जातो, सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना स्वस्त मिळतात, भांड्यांपासून लाइटिंग पासून च्या घरातल्या सगळ्या वस्तू खूप स्वस्त मिळतात। तर हे डीमार्टचं सामान पहिले मी तुम्हाला क्रॉफर्ड मधून काय काय आणले दाखवते। तर आम्ही हे घेतलेत मोरपीस, पप्पांना हवे होते आणि घरामध्ये पण हवे होते। आता कृष्णजन्म पण आहे म्हणून हे 5 मोरपीस घेतलेले आहेत, त्यांनी आम्हाला 50 रुपयाला 5 दिलेले आहेत, है ना रे? 15 रुपये एक होता, पण संध्याकाळ झालेली आणि पोलीस आले होते त्यांच्या BMCचे, तर मग घाईघाईत त्यांनी 5 दिले आम्हाला। आणि ही फुलं जी तुम्ही मध्ये बघितली असालच, मला कधीपासून सनफ्लॉवरच हवा होता घरामध्ये, असं कुंडीमध्ये ठेवण्यासाठी मस्त वाटतं, बघूनच एकदम असं फ्रेश वाटतं, कलर पण छान आहे, असं वाटतं ती खरोखरचीच ती सूर्यफुलाचीच फुलं ना, असंच बोलतात ना। तर मस्त मिळाली, 200 रुपयाला एक ही जी काडी आहे ती मिळाली, म्हणजे 400 रुपयाचे 2। किती फुलं आहेत एकामध्ये? एकामध्ये आहेत 5 फुलं आहेत, 5 फुलं आहेत। हे मस्त वाटेल असं ठेवल्यानंतर। मोठी पण होते, 2 फुलांचे, मोठेवाले 2च होते फक्त, खूप मोठे होते फुलं ते। तर हे मस्त वाटते, डेकोरेशन साठी पण आपल्याला गणपती जवळ ठेवता येईल, नवरात्री पण आहे शकता। आणि खूप सारे फुलं होते मेन म्हणजे, पण मला सूर्यफुलाचीच फुलं हवी होती म्हणून मी ही स्पेसिफिकली घेतली। अजून खूप सारी आहेत, म्हणजे अजून काय आणलंस?
आणि अजून काय आणलेलं मी, ओ माय गॉड, तो तिकडे बेडरूम मध्ये आहे ना, आम्ही आलोच. आणि हे आहे ते गिफ्ट जे मी घेतलेलं आहे. आम्ही त्या शॉप मध्ये गेलेलो सॉफ्ट टॉईजच्या, त्या ब्लॉग मध्ये मी बघितलं असेलच, खूप सारे सॉफ्ट टॉईज होते त्याच्यामध्ये, छोट्या मुलांसाठी तर छानच. तर मला कधीपासून हा टेडी हवा होता, म्हणजे खूप वर्षांपासून मला हवा होता. म्हणजे लहानपणी सगळ्यांनाच वाटायचं ना की सगळे टेडी वगैरे हवे, पण आपण जेवढ्या गरजेच्या वस्तू पाहिजे तेवढ्याच आपल्याला मिळायच्या. पण आता कमवतोय, मग असं विचार केला की स्वतःसाठी पण काहीतरी घ्यायला पाहिजे ना आपल्याला, पाहिजे. म्हणून मी हा विचार केला की आपण एक टेडी घेऊया माझ्यासाठी. आधी लहान असताना काय होतं, प्लास्टिकच्या भावल्या वगैरे वापरायचे मी, असं सॉफ्ट टॉईज कधी घेतलंच, आणि त्यावेळेला हे सगळं महाग होतं. आता मी घेतलं, हा किती बोलला, 900 रुपये. 900 रुपये होती किंमत, 900 रुपये होते. तर तो आम्हाला 600ला दिला ना, नाही 750 दिलं त्याने आम्हाला. 750 पण नाही, 680 मध्ये घेतला. किती बार्गेनिंग केली त्याच्याकडे, म्हणजे आम्ही 15-20 मिनिटं त्याच्या शॉप मध्ये होतो ना, मला घ्यायचंच होता, पण तो बार्गेनिंग नीट नव्हता करत. शेवटी 680ला मी हा सॉफ्ट टॉईज घेतला. अजून खूप सारे होते, पोकेमॉन, पूचे होते, कासव होते. तर मस्त आहे, हा मला छान वाटला. म्हणजे सॉफ्ट आहे एकदम, आणि त्याला धुता सुद्धा येईल. त्यांचं वॉरंटी कार्ड पण देणार होता, पण आम्ही घ्यायला विसरलो. तर त्याला काय झालं तर ते लोक काहीतरी करून देणार होते असं तो बोलला होता, पण आम्ही घ्यायला विसरलो. तो बोलला वॉशेबल आहे, तुम्ही धुवू सुद्धा शकता. तर मला चांगला वाटला, क्वालिटी पण छान आहे, एकदम सॉफ्ट आहे, म्हणून मी हा घेतला. त्या शॉप मध्ये जाऊन तुम्ही टॉईज घेऊ शकता. खूप सारे त्याच्याकडे ऑप्शन्स होते है ना, 150 पासून होते छोटे छोटे असे. तर मी हा घेतला माझ्यासाठी. मी जाम खुश आहे की मी हा घेऊन आले, म्हणून फायनली. मी किती वेळा प्रॉपर्ट मध्ये फेऱ्या मारल्या, पण मी एक सुद्धा काही असं घेतलं नव्हतं टेडी, पण आता फायनली मी हा टेडी घेतलेला आहे. आणि हे डीमार्ट सामान मी दाखवलं. दुसरी मेन म्हणजे गोष्ट, मला घ्यायचं होतं कृष्णासाठी कपडे वगैरे घ्यायचं होतं, पण गेस करा मला हे कुठे मिळालं. इथूनच तुम्हाला समजेल. ही गोष्ट मला डीमार्ट मध्ये मिळाली. मी एवढा क्रॉफर्ड मार्केट शोधला की मला कृष्णाचे कपडे हवे होते, पाळणा हवा होता, पण त्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये सगळं गणपतीचं आलं होतं. कृष्ण जन्माचं मला काय एवढं भेटलं नाही. शॉपमध्ये पण बघितलं, पण नेमकंच मला हे डीमार्ट मध्ये मिळालं. म्हणजे माझा लकच होता. आणि कपडे पण मस्त होते, वेगवेगळ्या कलरचे कपडे डीमार्ट मध्ये आलेले आहेत. तुम्ही जर डीमार्ट मध्ये आता गेला तर तुम्हाला हे सुद्धा तिथे मिळेल. आता स्टॉक आलेला, म्हणजे सगळ्या डीमार्ट मध्ये असेल ना मे बी, सगळ्या डीमार्ट मध्ये. तर हे मला 99 रुपयाला, म्हणजे 100 रुपयाला मिळालं मला. हे मस्त आहे. त्याच्यामध्ये एक कापड आहे ठेवण्यासाठी, आणि कृष्णाचे कपडे आहेत. हे हा मुकुट आहे, त्याच्यात बासरी सुद्धा दिलेली आहे, कानातले आहेत, आणि काय बरं अजून काहीतरी कमरेचा पट्टा पण आहे मे बी ह्याच्यामध्ये. अशी सगळी त्याची ॲसेसरी मला डीमार्टला भेटलेली आहे. म्हणजे ही गोष्ट मला डीमार्टला भेटली, मी शॉक झाले की असं सुद्धा भेटतं डीमार्टमध्ये, मला माहित नव्हतं. आता कृष्णजन्म आहे म्हणून त्यांनी ठेवलं असेल मे बी, तर हे मला डीमार्टला भेटलं. म्हणजे मला जे मी क्रॉफर्डला बघत होतं ते मला डीमार्टला भेटलं. तर माझी शॉपिंग मस्त झाली. आणि हे आपलं डीमार्टचं सामान जे घरात असं करायला लागतंच ते. तुला ही घेतली होती मी, हो विसरले मी. ती आता पिऊ थोड्या. काल आम्हाला वाशीवरून पनवेलला यायला 1 तास गेला. खूप ट्रॅफिक होतं. त्यात पुन्हा पाऊस चालू झाला, मग आणखीन स्लो ट्रॅफिक झाली, त्यामुळं दमलो पूर्ण. ट्रॅफिक मध्येच कंटाळा आला मला. तर प्रीतचा आवडीचा चिवडा जो त्याला नेहमी आवडतो तो घेतलेला आहे. नारळ घेतलेले आहे, चांगले भेटतात डीमार्टला नारळ, है ना, मोठे मोठे आहेत. 22 रुपये. 22 रुपयाला मस्त आहे, म्हणून मी 2 घेतले. आणि प्रीत बोलतोय की हे वापरत जा. काय बिंबार आहे ना हा प्रीत? विम आहे, म्हणजे डीमार्ट वाल्यांचा ब्रँड आहे, त्याचा स्वस्त मध्ये मिळाला तो घेतला. मी साबण वापरते भांडी वगैरे घासायला, पण प्रीत बोलला की हे असं लिक्विड वापरत जा. मला सवय नाही लिक्विड, मी कधी वापरलं नाही. जास्त साबण घ्यायची सवय आहे आपल्याला, जास्त फेस लागतो, तर हा ट्राय करणार आहे मी म्हणून. तर तुम्ही काय वापरता भांडी घासायला? साबण तुम्हाला आवडतो की हे विंबारचं लिक्विड आवडतं? मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. मी तर साबण प्रेफर करायचे, पण आता थोडं चेंज करणार आहे. थोडं लिक्विड वापरून बघूया. नंतर साबण जास्त लावतात, आठवड्याला 3 ते 4 साबण लावतात मला भांडी घासायला, म्हणून मी इकडे स्विच करणार आहे. आणि हे आहे कापूर, आता गणपतीसाठी लागणारच आहे. कितीला मिळालं तिथे? 200 रुपयाला. 200 रुपयाला 200 ग्राम काय? 200 ग्राम काहीतरी. किती आहे? 250 ग्राम, म्हणजे पाव किलो आहे. 200 रुपयात मिळालं, मस्त मिळालं. 50% डिस्काउंट मध्ये मिळालं. बाय 1 गेट 1 होतं. एकच घेतला मी, ते घेतलं. आणि आपलं बाकीचं सामान, बाकीचं घरातलं सामान. आणि पिशवी चांगली आहे, मेन म्हणजे चैन आहे या पिशवीला. चैन आहे, पॉकेट आहे, पॉकेट सुद्धा आहे, म्हणजे मस्त भेटल्या मला पिशव्या.
आणि ह्याच्यामध्ये पण नेहमी आपलं सामानच आहे. बिर्याणीचं हे जे मसाले आहेत ते जास्त वापरतो, कारण आम्ही बिर्याणी वगैरे खूप जास्त करतो. ते पण कुकरवाली बिर्याणी तर आमची फेमसच आहे दोघांची, आता ती पटकन होते म्हणून हे घेतलेलं आहे. आणि आपलं नेहमीचं कडधान्य वगैरे जे असतं तेच आहे. काही वेळ कमी होता ना त्याच्यामुळे जास्त काही सामान आलं नाही. आम्ही पोहोचलो 10:15 10:30ला डीमार्टला पोहोचलो आणि पटापट. नंतर 11 नंतर ते लोक घेत नाही डीमार्टमध्ये, आतमध्ये दरवाजा बंद करतात. नशीब आम्ही लवकर पोहोचलो आणि सामान घेतलं पटापट. आणि मग घरी यायला आम्हाला काल रात्री 12:30 वाजले. इकडे यायला अलिबाग मध्ये पोहोचायला आम्हाला 12:30 वाजले. प्लस प्रीतचं मॉर्निंग शिफ्ट होते, आम्हाला 4 वाजता उठायचं होते. काल त्याला मी डबा दिला नाही, तसंच गेला तो. दमलो होता का. तर मार्केट असं आहे की चालायला खूप लागतं, गल्ल्या खूप आहेत आणि आता गर्दी आहे ते काय विचारूच नका. आणि तिकडे खायचं पियचं आहे तिकडे खायला, पण ते मी जास्त खात नाही बाहेरचं, म्हणजे त्या शॉप मधलं वगैरे मला नीट नाही वाटत. कधी जास्त भूक लागली तर खाते समज, असं काय नाही. मग त्याच्यानंतर खाल्लं पण नव्हतं, त्यामुळे जास्त दमायला झालं मला. आणि मग काय नाही, आम्ही आलो घरी. शॉपिंग झाली आमची त्या दिवशीची सुट्टी. मेन म्हणजे ही गोष्ट मला मिळाली आणि हे मिळालं तर मी जाम खुश आहे. आता राहिली गोष्ट पाळण्याची, तर प्रीतनी असा विचार केला की आपण घरीच पाळणा बघूया. प्रीत माझा माणूस आहे तो खूप क्रिएटिव्ह आहे. बघूया, ट्राय करू आपण करणार आहे ट्राय, बघूया कसं जमते. तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये ते बघायला मिळेल की पाळणा कसा बनवतो आम्ही कृष्णासाठी. मूर्ती तुम्ही ऑलरेडी बघितली असेल, मी माझा देवारा दाखवला होता, त्याच्यामध्ये कृष्णाची मूर्ती आहे छोटीशी. तर त्याला कपडे तर कसे फिट होत आहेत ते पण मला बघायचं आहे. तर कृष्ण जन्माचा ब्लॉग सुद्धा आपल्या चॅनलवर नक्की येईल. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर हे सामान मला सगळं लावायचं आहे. जेवण ऑलरेडी रेडी आहे आमचं, तर हे सामान लावल्यानंतर मस्त जेवणार. आणि इकडे व्हिडिओ चालू आहे. आजचा ब्लॉग थोडा लेट येईल का लाईट आमच्याकडे येत जा होती, त्यामुळे व्हिडिओ एडिटिंग झाली होती पण व्हिडिओ एक्सपोर्ट नव्हती झाली, त्यामुळे थोडा वेळ लागला यायला. तर असा होता आमचा आजचा दिवस. तर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली, व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवर आपले खूप सारे ब्लॉग येणार आहेत. प्रीतचे, माझे, नवरा बायकोचे, अजून खूप सारी धमाल करायची आहे आम्हाला. असेच आम्हाला सपोर्ट करत राहा. आणि आता फॅमिली पण आपली खूप वाढत झाली. खूप जण नवीन नवीन सबस्क्रायबर जॉईन होत आहेत, कमेंट करतायत मला. तर तुम्ही कमेंट करता तर मला छान वाटतं. जर तुमच्याकडे काही आयडिया असतील की मी अशा प्रकारे जेवण करतो, तू ही गोष्ट त्याच्यामध्ये टाक, अजून तुझं जेवण चांगलं होईल, काही टिप्स असतील, ट्रिक असतील, तर तुम्ही मला नक्की शेअर करू शकता. मी सध्या नवीन आहे किचनमध्ये, तुम्हाला माहिती असेलच. तर चला, मी आता जास्त बडबड करत नाही, आजचा ब्लॉग आपला खूप मोठा होईल. तर हे काम सगळं उरकते आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये, म्हणजे उद्याच्या ब्लॉग मध्ये. चलो, बाय बाय, टेक केअर.